नमस्कार. एशियन न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वडोणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बंजारा समाजाने आपली ताकद दाखवलेले प्रदर्शन केलेलं आहे. याच अनुषंगाने मंत्री संजय राठोड यांनी या बंजारा समाजाला एक उद्देशून संदेश दिलेला आहे की या येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाजाची एकजूट कायम राहावी आणि ती अशीच टिकून राहावी यासाठी संदेश दिलेला आहे. परंतु खरोखरच या बंजारा समाजाचा विचार येणाऱ्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा नगरपंचायत असेल, या निवडणुकांमध्ये बंजारा समाजाची ताकद ही दिसणार आहे का? ही बंजारा समाज या एकीचा कसा वापर करणार आहे आणि ही एकी टिकून राहील का हे बघणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच अनुषंगाने आज या बंजारा समाजाच्या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आलेले. आणि दुसरी विशेष गोष्ट अशी आहे की बंजारा समाजाने कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही व्यापाऱ्यांना किंवा कोणाच्याही दारात न जाता स्वतः पैसा जमा करून स्वतः एक हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ही खूप मोठी उपलब्धी आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. कुठलाही एकही रुपया न मागता स्वतंत्र समाजातील तरुणांनी पैसे गोळा करून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ही मोठी उपलब्धी आहे या समाजाची. आणि या एकीमुळे या समाजाचा किती मोठा फायदा होईल, कशा पद्धतीचं येणाऱ्या निवडणुकाला सामोरे जातील किंवा याचा काय इफेक्ट होईल येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला समजल्याशिवाय राहणार नाही. राज्याचे मंत्री आणि बंजारा समाजाचा राष्ट्रीय नेता म्हणून नव्या जबाबदारीनंतरच्या पहिल्याच वडोणी दौऱ्यात स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या 113व्या जयंतीनिमित्त बंजारा समाजाच्या मेळाव्याला उपस्थित राहून समाज हिताचे निर्णय घेतलेले आहेत. त्याचबरोबर या जयंतीच्या माध्यमातून बंजारा समाजाचा जबरदस्त असा या ठिकाणी त्यांनी मेळावा घेतलेला आहे. आणि त्या मेळाव्यामध्ये समाजाला उद्देशून मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्याच मेळाव्यामध्ये समाजाने एक तुम्ही दुसरे वसंतराव नाईकच आहात अशा शब्दात त्यांना वसंतराव नाईकांची उपमा दिलेली आहे. परंतु हे सर्व ऐकून संजय राठोड काय म्हणालेले आहेत आपण बघू शकता. मी आपल्या सर्वांना हात जोडून पाया पडून विनंती करणार आहे की नाईक साहेब एवढा कोणी मोठा होऊ शकत नाही. नाईक साहेबा एवढा कोणी उंची गाठूच शकत नाही. आणि म्हणून नाईक साहेब एवढा काही मी कधीच मोठा होण्याचा विचार विषयच नाही. परंतु मला एवढं माहित आहे की वसंतराव नाईक साहेबांच्या वाटेवर चालण्याचं काम संजय राठोड करू शकतो. वसंतराव नाईक साहेबांनी जी दिशा दाखवली, जी विचाराची शिदोरी घेऊन खऱ्या अर्थानं 10 पावलं जरी संजय राठोड पुढे गेला तरी माझ्या हातातून समाजाचं काहीतरी भलं होत नाही हा विचार घेऊन एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे. आणि म्हणून आज एवढेच नव्हे तर महाराष्ट्रामधील बंजारा समाजाच्या बाबतीत वेगवेगळे निर्णय, सांस्कृतिक निर्णय असतील, शैक्षणिक निर्णय असतील, विद्यार्थ्यांच्या संदर्भात निर्णय असतील, हे सर्व निर्णय कशा पद्धतीने घेता येतील, त्या संदर्भात काय उपाययोजना करता येतील हे सुद्धा त्यांनी आपल्याला बोलताना सांगितलेलं आहे. आपण बघू शकतो. तुम्ही एखाद्या इतर लोकांना विचारा की सारथी काय, बाल्टी काय, महाज्योती काय, त्या धर्तीवर आपण मागणी केली होती की वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था आम्हाला पाहिजे. त्या धर्तीवर आज वनारटी झाली, वनारटीचं काम सुरू झालं आहे. थोड्या दिवसानं वनारटीचा काय फायदा होईल हे आमच्या तरुण लोकांना समजून जाईल. त्याच्यानंतर आपण म्हटलं होतं की या राज्यामध्ये वेगवेगळ्या जातीसाठी, समाजासाठी सांस्कृतिक बोर्ड आहे, अकॅडमी आहे. पण आमचा बंजारा समाज एवढ्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्रात राहतो त्याच्यासाठी आमचं सांस्कृतिक अकॅडमी नाही. आम्ही गोर बंजारा समाज साहित्य अकॅडमी आपण स्थापन केली शासनाच्या स्तरावर. आज आपली संस्कृती, आपलं जतन, बाकीच्या सर्व गोष्टी या आपण आता त्या माध्यमातून पुढे देणार. एवढंच न थांबता मंत्री संजय राठोड यांनी वडोणी शहरामध्ये पदार्पण होतच, वडोणी शहरामध्ये आगमन होतच
त्यांनी या बंजारा समाजाच्या मेळाव्याच्या माध्यमातून समाजाच्या सर्व तरुणांना, जयंती कमिटीच्या सर्व आयोजकांना काय संदेश दिला आणि त्यांचं एवढं भरभरून कौतुक केलं आणि त्यांच्यावर जबाबदारी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि ती काय जबाबदारी आहे, कशा पद्धतीने आहे हे सुद्धा आपण बघू शकता. या सर्व आयोजक मंडळींना विशेष जबाबदारी मी अजून देऊन जाणार. म्हणजे जे मी 5 कोटी म्हणला ना, जागा तुम्हाला पाहिजे आहे, समाज भवन तिथे करायचं आहे, पण समाज भवन करताना नुसतं समाज भवन करू नका, कार्यक्रम तर होऊ द्या, पण त्या समाज भवनाच्या समोर वर जर एखादा हॉस्टेल खोलता आला, एखादा जर लायब्ररी तिथं करता आली, कॅम्प्युटरचे क्लास करता येईल, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी काम करायचं. हे सगळे कामगार राहतो काही तर. आपण बघत आहात केशर न्यूज, बातमी परिवर्तनाची. लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बघत राहा फक्त केशर न्यूज. संपादक सतीश मुजमले.